मोठी दुर्घटना घडली आहे। घाटकोपर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर होल्डिंग कोसळलं। या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे। मृतांचा आकडा 14वर पोहोचला आहे। पेट्रोल पंपावर होल्डिंग कोसळलं, त्याखाली तब्बल 100 जण अडकले होते। या घटनेत 87 लोक जखमी झाले। जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय, HBT रुग्णालय, MJ फुले रुग्णालय आणि प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जखमींपैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 42 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 31 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे। सोमवारी अवकाळी पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसरात धुमाकूळ घातला। दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली। मुंबईच्या घाटकोपर भागातल्या पेट्रोल पंपावर भीषण दुर्घटना घडली आहे। पेट्रोल पंपावर मोठं होल्डिंग कोसळलं। हे होल्डिंग जेव्हा पेट्रोल पंपावर कोसळलं तेव्हा या पेट्रोल पंपावर गर्दी होती। झालेली घटना दुर्दैवी आहे। महापालिकेची यंत्रणा आणि राज्याची टीम रेस्क्यू ऑपरेशन करत आहे। जखमींवर उपचार सुरू आहेत। मुंबईतल्या सगळ्या होल्डिंगचं स्पेशल ऑडिट करायला मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं आहे। परवानगी आणि लायसन नसलेले होल्डिंग काढून टाकायला सांगण्यात आलं आहे। तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करेल। ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये तात्काळ दिले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे।